नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे हिरव्या मिरचीतला पालकाचा गरगटा। त्यासाठी मी स्वच्छ धुवून पालक घेतलेले आहे। त्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे, तुरीची डाळ, टोमॅटो हे साहित्य आपण कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। तर चला आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य बघूया। सुकं खोबरं, हिरवी मिरची, हळद, मीठ, लसूण आणि थोडे जिरे। तर हे आपण मिश्रण आता मिक्सरला लावून घेऊया। तर बघा असं आपलं या प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे। आणि बघा आपण हा परफेक्ट असा हा आपला पालक व्यवस्थित शिजलेला आहे। आणि जर व्यवस्थित शिजला असला ना तरी सुद्धा आपण रवीने त्याला थोडंसं असं व्यवस्थित मिश्र करून घेऊया। चला तर आपण आता याला फोडणी देऊया। तर त्यासाठी मी घेतलेला आहे कढईमध्ये तेल। तर मी आता आपल्याला पालक खाण्याचे मी फायदे सांगत आहे। पालक खाण्याचे फायदे, यामध्ये भरपूर लोह, फायबर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए, सी, के असतात। पालकमध्ये व्हिटॅमिन ए आणि लुटिन नावाचे घटक असतात, जे डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवतात आणि मोतीबिंदूचा धोका कमी करतात। त्यामुळे आपल्या आहारात पालक असणे खूप गरजेचे आहे। चला तर आपण हा परफेक्ट असा मसाला आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। जर ज्यात कोणताही आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटते ह्या कमेंटद्वारे मला नक्की सांगायचं आहे। आणि तुमची ही पालक बनवण्याची पद्धत कशी आहे मला नक्की कमेंट करून सांगा। तर मी या पद्धतीने हिरव्या मिरचीतला पालकाचा गरगटा बनवत असते। तर एकदम तेलामध्ये व्यवस्थित आपण हे हिरव्या मिरचीचं वाटण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। मी प्रत्येक रेसिपीच्या व्हिडिओमध्ये सांगते की वाटण हे तेलामध्ये एकदम व्यवस्थित फ्राय करायचं। ही अजिबात घाई करायची नाही वाटण ज्यावेळेस आपण फ्राय करत असतो तेलामध्ये। चला तर आपण आता टाकून घेऊया तेलामध्ये हळद, मीठ। ते पण आपण पुन्हा एकदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करणार आहे। खूप टेस्टी हिरव्या मिरचीतला गरगटा लागतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर आपण आता पालक, शेंगदाणे आणि तुरीच्या डाळीचं जे कुकरला आपण जे शिजवून घेतलं होतं ना ते आता आपण टाकूया। आणि आता एकदम व्यवस्थित ते एकत्र करून त्याला हलवायचं आहे। आणि 5 ते 10 मिनिटं त्याला आपण व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे। तर बघा किती छान फ्लेवर दिसत आहे। तर आता एक आपण 5 ते 10 मिनिटांसाठी आपण ह्याला झाकून ठेवूया। बघा एकदम छान असा हा फ्लेवर येतो। तर बघा किती छान असा हिरव्या मिरचीतला पालकाचा गरगटा तयार झालेला आहे। बघा किती छान असा फ्लेवर आलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की एकदा असं ट्राय करून बघा। हा गरगटा तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर आणि आपल्या भाताबरोबर खूप छान असा टेस्ट करू शकता। बघा किती छान असा हा आपला गरगटा खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। आणि तुम्ही सुद्धा नक्की असा हा हिरव्या मिरचीतला पालकाचा गरगटा एकदा ट्राय करा। खूप छान असा हा गरगटा होतो। पालेभाज्या आपल्या आहारात असणे खूप गरजेचे आहे आणि आपल्या लहान मुलांनी सुद्धा सगळ्या ह्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे। तर बघा आजचा हा माझा मेनू होता चपाती, पालकाचा गरगटा, भात, भेंडी आणि काकडी।